नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, तुकाराम मुंढे जे IAS अधिकारी आहेत, दूध उत्पादन म्हणजे विभागाला, अन्न भेसळ विभागाला, FDI ला, आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांना, ती दुधात भेसळ असू द्या, ज्या भेसळी होत आहेत, ह्या भेसळ माफियांच्या नाकात दम करून सोडला. भेसळ माफिया असे घाबरून गेले तुकाराम मुंडेंना की आता सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यांना सेवेतून थेट बडतर्फ करा अशी मागणी केलेली आहे. जणू काय ह्या सगळ्यांच्या बापाचं राज्य आहे. एखादा अधिकारी हा या भ्रष्ट व्यवस्था जी आहे, राजकीय व्यवस्था, यांना सहन होत नाही. आणि दस्तूर खुद्द भाजपच्या आमदारांनीच मागणी केली की ह्यांना सेवेतून बडतर्फ करा. अगोदर निलंबनाची मागणी केली, त्यानंतर आता सेवेतून बडतर्फ करा म्हणून मागणी केलेली आहे. तर आता नेमकं गेल्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा मागणी केली होती आणि आता अधिवेशन सुरू झालं ह्यात सुद्धा मागणी केली गेलेली आहे. तर नेमकं कोणी मागणी केली, कशी मागणी केली, काय झालंय नेमकं, त्यांनी तुकाराम मुंडे यांनी सेवा कुठं कुठं बजावली, ह्या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघावा. तसंच जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, सत्ता संघर्षामध्ये एखाद्या अधिकाऱ्याचा बळी जाणं हे काही नवकी गोष्ट राहिलेली नाही. त्यातच काही इमानदार अधिकारी आहेत. सगळे अधिकारी जवळपास लाळगोटेपणाचे झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 396 IAS अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांमध्ये एकच असा अधिकारी आहे IAS की तुकाराम मुंडे. त्यांनी या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात, तसंच या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात नाकात दम करून सोडलेला आहे. सगळे टाराटारा घाबरून गेलेले आहेत. तर नेमकं काय घटना घडली ती आपण बघू. आणि अगोदर तुकाराम मुंडे यांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत, हे आपण आजवर त्यांनी 21 वर्षात 25 बदल्या झालेल्या आहेत, ती पहिलं बघू. सुरुवातीला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सोलापूरला, पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, वाशिम या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषदेला, तसंच नांदेडला जिल्हाधिकारी, सहआयुक्त विक्रीकर मुंबई, सहआयुक्त कुटुंब कल्याण, जॉईंट CP MIDC, पुन्हा महानगरपालिका आयुक्त म्हणून नवी मुंबईला, महानगर आयुक्त पुणे महापालिकेला, अध्यक्ष PMPL ला, महापालिका आयुक्त नागपूरला, आयुक्त सचिव कृषी विभाग, सचिव मराठी भाषा, सदस्य सचिव MGP, JMD MSRDC ला, पुन्हा सचिव असंघटित कामगार, सचिव दिव्यांग कल्याण, सचिव आपत्ती व्यवस्थापन, आयुक्त अन्न भेसळ विभाग, आता FDI ला. आणि त्यांनी आजपर्यंत कसल्याही राजकीय दबावाला बळी न पडता अनेक कारवाई केल्या. नवी मुंबईला आयुक्त असताना 2016 मध्ये त्यांनी 300हून अधिक इमारतींवरती हातोडा टाकला. हातोडा म्हणजे बेकायदेशीर इमारती पाडल्या. राजकीय लोकांचं अजिबात ऐकलं गेलेलं नाही. तसंच फेरेवाला धोरण म्हणजे रस्त्यावरला अतिक्रमण हटवलं. तसंच राजकीय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे 8 महिन्यात बदली झाली तिथनं त्यांची. पुणे महापालिकेला सुद्धा आयुक्त 17 मध्ये असताना त्यांनी अतिक्रमण हटवलं होतं, परंतु लगेच बदली झाली. तसंच अधिकारी शिस्तीचा काम चुकार अधिकारी जे असतात त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली गेलेली आहे त्यांनी. तसंच नागपूर महानगरपालिका आयुक्त या ठिकाणी 2020 मध्ये कोरोना घोटाळ्याचा सुद्धा त्यांनी भांडाफोड केलेला होता. 700 कोटीचा घोटाळा उघड आणलेला होता. तसंच स्मार्ट सिटी प्रकल्पाला ते असताना सुद्धा तिथं सुद्धा त्यांनी भाजप आमदाराचा घोटाळा बाहेर काढला होता आणि भाजप आमदारांनी त्यांची निलंबनाची मागणी केली होती. कोरोना काळातही त्यांनी चांगलं काम केलं होतं. तसंच दिव्यांग विभागामध्ये 2025 ला असताना त्यांनी बनावट 10,000 फर्जी संस्था ज्या नोंदलेल्या होत्या त्या सगळ्या हटवल्या होत्या. तसंच दलाल हटवले होते. दिव्यांग विभागामध्ये जे बोगस कागदपत्र काढलेले लोकांनी अपंग म्हणून, त्याच्यावर सुद्धा कारवाई केलेली होती. तसंच FDI ला आयुक्त म्हणून असताना त्यांनी सुरुवातीची राज्यभर धडक कारवाई केली. कोट्यवधीचा माल जप्त केला. रामदेव बाबाचं सुद्धा
पतंजली आहे त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली गेलेली होती. त्याचबरोबर ऑनलाईन विक्री, औषधामध्ये जी नियमबाह्य विक्री होत होती त्याच्यावर सुद्धा कारवाई केली, त्याला सुद्धा चाप लावला गेला. आता हे लाचखोरी मंत्रालयापर्यंत गेली होती, हे सुद्धा मुंडे यांनी उघडीस आणलेली होती. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुकाराम मुंडे यांची जर तुम्ही बदली करणार असाल तर मी आंदोलन करील, त्यांची बदली करू नका, FDI ला त्यांना राहू द्या, असं सुद्धा त्यांच्या बाजूने हे म्हटलेलं. आता हे तुकाराम मुंडे हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी मानले जातात. ते नियमावरती नेहमी बोट ठेवत असतात, कामकुचार अधिकाऱ्यांवरती कारवाई सुद्धा करत असतात ते. आता त्यांनी अनेक कार्यालयांना भेटीगाठी सुद्धा दिलेल्या आहेत, अचानक भेटीगाठी. राजकीय नेत्याचा एकाचाही ते फोन उचलत नाहीत, राजकीय नेत्याच्या दबावाला कधीच बळी पडत नाही. ते स्वतः सगळं फायले बिले सगळं काय हे बघत असतात. त्यांची 25 वेळा बदली झालेली आहे आणि जिथं त्यांची बदली होईल तिथं ते कारवाईचा सपाटा लावत असतात, हेही तितकंच खरं आहे. तर आता ह्या सगळ्या कामकाजामध्ये बघा, गेल्या अधिवेशनात सुद्धा त्यांची निलंबनाची मागणी करण्यात आली होती. ती दस्तूर खुद्द भाजपचे कृष्णा खोपडे आमदार आहेत, त्यांनी मागणी केली होती. कारण की त्यांच्या नातेवाईकांचं भ्रष्टाचार हे बेसळीचं काहीतरी होतं, त्याच्यावर त्यांनी कारवाई केली म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली होती. परंतु आता हे जनतेचा रेटा एवढा आहे, म्हणजे त्यांच्या बाजूने तुकाराम मुंडे यांना जनतेचं सुद्धा पाठबळ आहे आणि या पाठबळामुळे त्यांची बदली सुद्धा करणं कठीण झालेलं आहे सरकारला. तर बघा, नागपूरला ते आयुक्त असताना तुकाराम मुंडेने सिटी प्राईजचा ताबा घेतलेला होता, सिटी प्राईज तिथला ताबा घेतलेला होता. तसंच म्हणजे भाजपच्या आमदारांना आरोप केले होते सरकारनं त्याचा नियमाचं उल्लंघन केलंय वगैरे वगैरे असं, आणि त्याची लक्षवेधी लावलेली होती. खोपडे म्हणून भाजपच्या आमदारांनी विशेष लक्षवेधी लावली आणि तुकाराम मुंडेंचं निलंबन करा म्हणून मागणी केली. परंतु हे सगळे बाकीचे आमदार त्यांच्या बाजूने उभे राहिले, विरोधी सरकारचे. मग सरकारने कारवाई केली नाही आणि आता ह्या अधिवेशनात मात्र त्यांच्यावर बडतर्फ करावं त्यांना, अशीच मागणी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी केलेली आहे. मग आता हे सगळं असताना सुद्धा आता सरकार काय करतंय हे महत्वाचं आहे. म्हणजे 21 वर्षामध्ये 25 बदल्या होणारा एकमेव माणूस तुकाराम मुंडे आहे. आता दिव्यांग गट असेल, म्हणजे त्यांनी अनेक चांगली कामं केलेली आहेत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणारी जी लोक होती, किंवा अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे हे असतील, किंवा अनेक असतील, म्हणजे अनेकांसाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. परंतु चांगलं काम करणारा अधिकारी ही चालत नसतो, चांगलं काम करणारा अधिकारी ही नेहमी बाजूला टाकला जातो, फेकला जातो. असंच काहीसं तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत सुद्धा घडताना आपल्याला दिसते. आता तुकाराम मुंडे यांची बदली करावी म्हणून दस्तूर खुद्द भारतीय जनता पक्षाचेच काही आमदार आपल्याला पुढे येताना दिसतात. आपण पाहिलं असेल की नवी मुंबई या ठिकाणी तुकाराम मुंडे हे आयुक्त असताना भारतीय जनता पक्षाच्या ज्या आमदार आहेत तिथं मंदा म्हात्रे, या मंदा म्हात्रेंनीच तुकाराम मुंडे यांची तक्रार केली होती मुख्यमंत्र्याकडे. आता मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली म्हटल्यावरती त्यांना वाटलं की आता ही बदली होईल इथं, परंतु मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांची लगेलगे बदली केली नाही, उशिरा बदली केली. परंतु तिथून सुद्धा त्यांची बदली झाली. म्हणजे जिथं जाईन तिथं त्यांचं बोट हे शिस्तीवरती असतं, नियमावरती असतं, आणि जे काय करायचंय ते नियमानेच करायचं असं एक त्यांचं धोरण असतं, त्यांचा झपाटा असतो. आणि आजवर त्यांनी जे काय केलं ते सगळं नियमाला धरूनच केलं. म्हणूनच तुकाराम मुंडे यांच्यावरती बडतर्फ करण्याची मागणी काही भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडूनच केली जाते. परंतु आता हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करतील का, एकतर्फी कारवाई होईल का त्यांच्यावरती, हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. परंतु तुकाराम मुंडे यांच्यासारखे अजून 100 अधिकारी महाराष्ट्रात आयच असणं गरजेचं आहे की जे शिस्तीनं काम आणि नियमानं काम करणारे अधिकारी असले पाहिजेत, तरच देशातली आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था, हे भ्रष्टाचार हे ते सगळं थांबेल. नाहीतर आपण पाहिलं की अन्न भेसळ विभागाचा कार्यभार हा रामभरोसे कार्यभार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये दुधामध्ये किती मोठ्या प्रमाणात भेसळ होते, कुठले बी आपण जो खातो त्या सगळ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होते. रामदेव बाबांनी आल्या पतंजलीवरती कारवाई केली आणि पतंजलीवरती कारवाई झाल्यामुळं रामदेव बाबाचा सुद्धा तिळपापड झालेला होता. आता
तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी हे भेसळ माफिया मात्र 1000-2000 करोड रुपये द्यायला तयार आहे. म्हणजे तुकाराम मुंढेंचं एवढं मार्केट आहे की त्यांची बदली करा, काही करा, पण त्यांची बदली करा, त्यांना इथं ठेवू नका, त्यांनी आमचा पार बोरजावर उचललाय, बोऱ्या वाजवलाय आमचा, असं काहीसं वाटतंय लोकांना. म्हणजे तुकाराम अधिकारी हे खरंच शिस्तीचा अधिकारी आहे आणि अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.